शासनाच्या आदेशानुसार माढळ ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून थकीत घर करावर 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत करत उत्स्फूर्तपणे घर कर भरण्यास माढळ ग्रामपंचायतीमध्ये गर्दी केली आहे। गेल्या 3 दिवसात 10 लाख रुपयांची वसुली झाल्याचे दिसून आले। ग्रामीण भागातील नागरिकांवर घर करच्या माध्यमातून कोट्यवधी रक्कम थकीत असल्याचे ग्रामपंचायतीच्या लेखाजोख्यावरून निदर्शनास आल्याने महाराष्ट्र शासनाने लोकोपयोगी हित लक्षात घेत थकीत करावर 50% सवलत देऊन रक्कम जमा करण्यात यावी असा GR काढला। मात्र यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन हा निर्णय घ्यावा अशी अट घातली। त्यानुसार माढळ ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन शनिवार 20 डिसेंबर रोजी ग्रामसभा बोलावली होती। या सभेत सर्वानुमते थकीत घर करावर 50% सवलत देण्यात यावी असा ठराव पारित करण्यात आला। या ठरावाची अंमलबजावणी सोमवार दिनांक 22 डिसेंबर पासून करण्यात आल्याने गेल्या 4 ते 5 वर्षांपासून घर कर थकीत असलेल्या नागरिकांनी घर कर भरण्यास एकच गर्दी केली। गेल्या 5 दिवसात 12 लाखांच्या वर रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद मुंढे यांनी सांगितले। नागरिकांना थकीत घर करापोटी 50% सवलत दिल्याने नागरिकांनी सरपंच सोनू निरगुळकर, उपसरपंच सुधीर पिल्लेवान, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद मुंढे व सर्व सदस्य यांचे अभिनंदन व आभार मानले। घर करापोटी थकीत घर करावर 50% सवलत दिल्याने नागरिकांनी स्वतःकडे थकीत असलेली घरपट्टी भरण्यास उत्स्फूर्तपणे तयारी दर्शवली असली तरी शेतकरी कर्जमाफीप्रमाणे हे होऊ नये म्हणजे मिळवले, नाहीतर आता सवलत मिळाली म्हणून घरपट्टी भरायची व पुढेही अशीच सवलत मिळत राहील या संभ्रमात राहून नागरिकांनी असा विचार करू नये अशी कुजबूज नागरिकांच्या बोलण्यातून दिसून येत आहे।